झी 24 तास एक पाऊल पुढे. And the award goes to झी गौरव पुरस्कारामध्ये कुठलं नाटक ठरलं सर्वोत्कृष्ट, कुठल्या नाटकानं मिळवला झी गौरव पुरस्कार? नाही, मी सांगण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष पहा. प्रपोजल या नाटकानं सर्वाधिक पुरस्कारांचा एक यशाचा पल्ला गाठलेला आहे. आता ही संपूर्ण टीम आपल्यासोबत आहे. लक्षवेधी नाटक असो किंवा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री असो किंवा अन्य पुरस्कार असो, काय सांगायचं वाटतं या क्षणी? मी दिग्दर्शक या नात्याने एवढंच सांगू शकतो की हे एकट्या दिग्दर्शकाचं श्रेय नाही आहे, तर ह्या नाटकाबरोबर जितकी लोक झटत होती दिवस रात्र त्या सगळ्यांचं हे श्रेय आहे. मुख्य म्हणजे माझ्या निर्मात्यांचं श्रेय आहे. त्याच्यानंतर आमचे सगळे जेवढी टीम आहे, म्हणजे नेपथ्यकार आहे, म्युझिक डिरेक्टर आहे, त्याच्यानंतर वेशभूषा आहे आणि कलाकारांचं नाव तर मी घेणारच आहे. पण ह्या सगळ्या आणि मुख्य म्हणजे आमची मॅनेजमेंट, गोटे सावंत हे जे मॅनेजमेंट बघतात आणि कलाकार 2 मेन म्हणजे आदिती आणि अमोल कोल्हे आणि तिसरा मी छोटंसं काम करतो त्याच्यात. पण ही जे नाटकाचं यश आहे ह्या सगळ्यांचं यश आहे. हे नाटक सर्व लोकांनी म्हणजे महाराष्ट्रात जेवढी मराठी माणसं आहेत, इव्हन नॉन महाराष्ट्रीयन माणसं सुद्धा आता हे आमचं नाटक पाहत आहेत. तर ह्या सर्वांनी अगदी जरूर या नाटकाला यावं. त्यांचे जेवढ्या पैशाचं त्यांनी तिकीट काढलं असेल त्याच्यापेक्षा जास्त पैसे त्यांचे वसूल होते, एवढंच मला. सलमान खान, तुषार कपूर, काय तू रडली वाटत? आदिती, तुला विचारे, नक्कीच सर्वोत्कृष्ट अभिनेत्री झी गौरव मोठी गोष्ट आहे, काय सांग? नाट्य विभागासाठी माझा हा झी गौरवचा पहिलाच पुरस्कार आहे आणि खरंच आनंद होतोय की प्रपोजल सारख्या नाटकाला आणि प्रपोजलमधल्या माझ्या भूमिकेला हा पुरस्कार मिळाला. अर्थात या पुरस्कारामागे राजनदादा म्हणाले तसं अनेक लोकांचे कष्ट असतात, अनेक लोकांचा त्या पुरस्कारामध्ये हात असतो. म्हणजे इथे आहेत त्याच्या अनेक पटीनी जास्त हात हे पुरस्कारामध्ये जोडलेले असतात. तर सगळ्यात आधी मला राजनदादांचे, गोट्या काकांचे, कल्पनाताईंचे आभार मानायचे आहेत, कारण अशी भूमिका माझ्यावर सोपवली त्यांनी. मुळात एका कॉलगर्लची किंवा प्रॉस्टिट्यूटची भूमिका मी या नाटकातून करते, मग अशी म्हणाले त्याप्रमाणे. तर ही भूमिका साकारणं आणि तो विश्वास माझ्यावर ठेवणं यासाठी मी तुमच्या सगळ्यांचे आभारी आहे. आमचा सेट, राहुल दादाचं म्युझिक आणि सगळ्या रसिक प्रेक्षकांचे आशीर्वाद, मामा मुळेंचा सेट आणि काय सांगायचं, जेवढं बोलू तेवढं कम. कॉस्ट्युम गीता, आय थँक गीताताई, कारण मी ग्रँड रिहर्सलपर्यंत मला काही जमतच नव्हतं आणि गीता गोडबोलेंनी मला कपडे दिले आणि त्यानंतर मला उत्साह संचारला वेगळ्या अंगामध्ये. सो थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांचे, झी गौरवचे. म्हणजे नाटक तर हिट ठरलंच आहे, पण म्युझिक हे तितकं हिट ठरलंय, त्यामुळे हा श्रेय नक्की तुम्हाला. नाही, मला असं वाटतं की हे श्रेय बऱ्याच लोकांचं आहे. कारण मामा मुळेचा सेट बघून मला सुचलं की हे असं करावं, की या टाईपचं करता येईल. आणि मी जी आयडिया लढवली की याच्यात म्युझिकच नको, याच्यात आपण फक्त साऊंड इफेक्ट्स वापरूया, त्याला राजननी संमती दिली. कारण दिग्दर्शकाचा फार मोठा हात असतो याच्यात आणि निर्मात्यांनी माझ्या सगळ्या अटी मानून की मला हीच साऊंड सिस्टीम पाहिजे, असंच पाहिजे, तसंच पाहिजे, ते त्यांच्यामुळे साध्य झालं. आणि जो आमचा म्युझिक वाजवतो तो माणूस पण खूप महत्त्वाचा आहे, कारण त्याच्याशिवाय माझं म्युझिक पोचणारच नाही लोकांपर्यंत किंवा तेवढं ते इफेक्टिव्ह होणारच नाही. त्यामुळे माझं एकट्याचं अवॉर्ड निश्चित नाही आहे, सगळ्यांचं आहे आमच्या. चला, तुम्हाला संपूर्ण टीमला ऑल द बेस्ट आणि आमच्याशी इतक्या आपुलकीने बोलला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मराठी नाट्यसृष्टीत मानाचा समजला जाणारा झी गौरव पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. व्यावसायिक नाटकात सर्वाधिक पुरस्कार पटकावणारं लक्षवेधी नाटक ठरलं प्रपोजल. आता व्हायची तेव्हा सुरू होऊन गाडी
बाई राव असं कसं चालवायची जाऊ सुरू होऊन जाऊ दे गाडी. तुमचं बरं आहे, मला सकाळी ड्युटी असते ना, सकाळी सकाळी साहेबांची शिळा खायला लागतील मला. झी 24 तास एक पाऊल पुढे.